नमस्कार. बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप वेगळ्या पुस्तकावर बोलणार आहोत, नमस्कार. जे पैशाबद्दलच्या आपल्या अनेक त्याला समजुतींना आव्हान देतं. मॉर्गन हाऊसल यांचं दी आर्ट ऑफ स्पेंडिंग मनी, सिम्पल चॉईसेस फॉर अ रिचर लाईफ. हो, आणि हे पुस्तक केवळ पैशाचं नियोजन कसं करावं हे सांगणारं पुस्तक नाहीये. नाही, अजिबात नाही. तर हे आपल्या मानसिकतेबद्दल आहे, आपल्या समाधानाबद्दल आहे. पैशासोबत आपलं जे नातं आहे ना, ते किती गुंतागुंतीचं आहे याचा हा एक आरसाच आहे म्हणा ना. हो ना. बघा, पैसे कसे कमवावे किंवा वाचवावे याच्या टिप्स तर खूप मिळतात. हो, भरपूर. पण हाऊसल थेट मुळाशी जातात. आपण खर्च करतो तरी का? नक्की कशावर करतो? आपल्या गरजा काय आणि इच्छा काय? आणि ह्यातलं फरक आपण ओळखतो का? बरोबर. आणि हे पण खूप इंटरेस्टिंग आहे की कधी-कधी कमी पैसे असलेले लोक जास्त श्रीमंत लोकांपेक्षा जास्त समाधानी कसे असू शकतात? हा का प्रश्न खूप महत्वाचा आहे. अगदी. पुस्तकाचा गाभाच तो आहे. एका वाक्यात सांगायचं तर, सर्वात श्रीमंत आयुष्य ते नाही ज्यात सर्वाधिक पैसे आहेत, तर ते आहे जे खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतं. आजच्या आपल्या चर्चेत आपण हाच धागा पकडून पुढे जाणार आहोत. म्हणजे पैशाचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय आणि आपल्या खर्चामागे नेमका काय मानसशास्त्र दडलेलं आहे. बरोबर. ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया एका अशा विधानापासून जे हाऊसल करतात. ते म्हणतात की आपण वस्तू नाही तर भावना विकत घेतो. हे ऐकायला साधं वाटतं. पण याचा नेमका अर्थ काय? खोलवर विचार करायला लावणार आहे हा मुद्दा. अगदी. विचार करा ना, आपण समजा एखादी नवीन गाडी घेतली, तर कागदोपत्री ती फक्त प्रवासाचं एक साधन आहे. बरोबर. पण खरंच आपण फक्त तेवढ्यासाठीच घेतो का? नाही. त्यातून एक प्रकारचं नियंत्रण मिळतंय असं वाटतं. हो. समाजातिक मान मिळतो, स्टेटस, किंवा कधी-कधी असं वाटतं की रोजच्या जगण्यातनं सुटका झालीये. ही भावना आपण विकत घेत असतो. अच्छा, म्हणजे ते महागडं घड्याळ ते फक्त वेळ नाही दाखवत. नाही, ते जगाला आपल्या ओळखीबद्दल, आपल्या यशाबद्दल काहीतरी सांगण्याचा एक प्रयत्न असू शकतो. एक मूक संवाद असतो तो. आणि इथेच मग ते वर्तणूक अर्थशास्त्र बिहेवियरल इकॉनॉमिक्स येतं का? अगदी बरोबर. ते आपल्याला हेच सांगतं की माणसं आर्थिक निर्णय घेताना शुद्ध तर्कापेक्षा लॉजिकपेक्षा भावनांनी जास्त प्रभावित होतात. कशामुळे होतं असं? एकतर आकर्षक जाहिराती असतात, मग सोशल मीडियावर आपण इतरांची छानछोकी आयुष्य बघतो. तुलना सुरू होते आणि आपल्याला जे हवंय ते पटकन मिळवण्याचा मोह असतो. या सगळ्यामुळे आपल्या मनात अजून हवं ही भावना सतत जागी राहते. हाऊसलंनी खर्चाच्या प्रेरणांचे 3 प्रकार पण सांगितलेत ना? उपयुक्तता, भावनिक आणि सामाजिक. हो. उपयुक्तता म्हणजे आपल्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य वगैरे, मूलभूत गरजा. बरोबर. भावनिक खर्च म्हणजे जो आपल्याला खरा आनंद, समाधान देतो किंवा आपली ओळख जपायला मदत करतो. छंद जोपासणं असेल किंवा आवडीच्या ठिकाणी प्रवास करणं. आणि तिसरा सामाजिक खर्च, समाजात आपलं स्थान टिकवण्यासाठी किंवा इतरांसारखं दिसण्यासाठी आपण जो खर्च करतो तो. पण यात गडबड कुठे होते? खरी गोची तेव्हा होते जेव्हा भावनिक समाधान आणि सामाजिक दिखावा हे एकमेकात मिसळून जातात. उदाहरणार्थ केवळ स्टेटससाठी एखादी महागडी वस्तू घेणं, ज्याची आपल्याला खरं तर गरज पण नाहीये आणि कदाचित आवडही नाहीये, पण जगात मिरवण्यासाठी ती हवीये. अच्छा. आणि मग या संदर्भात दुसरा एक महत्वाचा विचार येतो, वेळेचा आणि पैशाचा संबंध. हाऊसेक याला द ग्रेट रिव्हर्सल म्हणतात. हे काय प्रकरण आहे? हा आपल्या आयुष्यातला एक मोठा विरोधाभास आहे. असं बघा, आपण आपल्या तरुणपणी काय करतो? वेळ देतो, काम करतो. आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान आणि मर्यादित स्रोत वेळ विकून पैसे कमवतो. नोकरी असो किंवा व्यवसाय, एका अर्थाने ती वेळेची विक्रीच आहे. हो, खरंय. आणि मग आयुष्याच्या उत्तरार्धात काय होतं? मग आपण तेच कमावलेले पैसे खर्च करून वेळ विकत घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं? जसं की घरकामासाठी मदतनीस ठेवणं, किंवा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी चांगली गाडी घेणं, किंवा लवकर निवृत्त होता यावं म्हणून गुंतवणूक करणं. अरे हो, हा उलटा प्रवास आहे. अगदी. आणि इथेच हाऊसल आपल्याला विचार करायला लावतात की खरी संपत्ती म्हणजे काय? बँकेतले आकडे? नाही. खरी संपत्ती म्हणजे आपल्या वेळेवर आपलं किती नियंत्रण आहे, हे आहे. त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात, तुमच्या खर्चाच्या सवयी जर तुमचा वेळ वाचवत नसतील तर त्या नकळतपणे तुमचं आयुष्य चोरत आहेत. बापरे. प्रत्येक खर्चाकडे या दृष्टिकोनातून बघायला हवा की यातून माझा वेळ वाचतोय की उलट जास्त वेळ जातोय.
हो, त्यांनी त्यांच्या एका निवृत्त शेजाऱ्याचं उदाहरण दिलं आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. पण ते खूप समाधानी होते, कारण त्यांचे प्रत्येक खर्चाचा निकष एकच होता, यामुळे मला माझा वेळ परत मिळतोय का? काय मस्त विचार आहे. हो ना. आणि या दृष्टीनं पाहिलं तर स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वेळेवर आणि आपल्या निवडींवर असलेलं नियंत्रण हा पैशातून मिळणारा सगळ्यात मोठा लाभांश आहे. बाकी सगळे परतावे यापुढे दुय्यम आहेत. हा विचार तर श्रीमंतीची जी आपली पारंपरिक कल्पना आहे तिला पूर्णपणे छेद देतो की. आपण काय बघतो सहसा? महागड्या गाड्या, मोठे बंगले. डिझायनर कपडे, परदेश दौरे. हो, यालाच आपण श्रीमंती समजतो. आणि हाऊसिल म्हणतात की हा निव्वळ भ्रम आहे. त्यांचे एक वाक्य आहे, खूप छान आहे. श्रीमंती ती जी दिसते, संपत्ती ती जी दिसत नाही. म्हणजे जी खरी आर्थिक ताकद असते, खरी संपत्ती, ती लोकांच्या नजरेआड असते. जसं की बँकेत न खर्च केलेला पैसा, योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक. अच्छा. आर्थिक सुरक्षिततेची भावना किंवा भविष्यात काही अनपेक्षित घडलं तर त्याला सामोरं जाण्याची क्षमता, ही खरी संपत्ती आहे जी दिसत नाही. वा, म्हणजे जी श्रीमंती दिसते ती अनेकदा खर्च झालेली असते आणि जी दिसत नाही तीच खरी ताकद असते. याच संदर्भात ते हेडॉनिक ट्रेडमिलबद्दल पण बोलतात. ही काय संकल्पना आहे? हेडॉनिक ट्रेडमिल म्हणजे आनंदाचा पाठलाग, पण तो कधी न संपणारा असतो. म्हणजे कसं, आपण एखादी नवीन वस्तू विकत घेतो, त्याने आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो, क्षणिक सुख मिळतं. बरोबर. पण लवकरच काय होतं, आपण त्या सुखाला सरावतो आणि आपली आनंदाची पातळी पुन्हा मूळ पदावर येते. मग आपल्याला त्यापेक्षा काहीतरी मोठं किंवा नवीन हवं असं वाटायला लागतं. आणि हे चक्र सतत चालू राहतं. सतत. म्हणजे आपण ट्रेडमिलवर धावत राहतो, पण असतो जागेवरच. अरे देवा. अगदी. म्हणूनच हाऊसेल म्हणतात, पैसा जेव्हा नियंत्रण विकत घेतो, म्हणजे तुमच्या वेळेवरचं नियंत्रण, तेव्हा तो आनंद देतो. पण जेव्हा तो इतरांची तुलना विकत घेतो, तेव्हा तो आपली आनंद देण्याची शक्ती गमावतो. म्हणजे तुलनेत आनंद नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी पुरेसं म्हणजे इनफ काय आहे हे ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे. ही सीमारेषा प्रत्येकाने स्वतःसाठी आखायला हवी. नाहीतर कितीही कमावलं तरी समाधान मिळत नाही. पण हे पुरेसं कसं ठरवायचं, हे तर प्रत्येकासाठी वेगळं असणार ना. म्हणजे कदाचित हे आपल्या मनी आयडेंटिटीवर अवलंबून असेल. पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपले आर्थिक निर्णय आपल्याला कळत नकळत आपल्या ओळखीचा, आपल्या मूल्यांचा भाग बनलेले असतात. हाऊसेलवच 5 प्रमुख मनी आयडेंटिटीज सांगतात. कोणत्या आहेत त्या? पहिली म्हणजे बचतकर्ता, सेवर, ज्याला पैसे साठवण्यात सुरक्षितता आणि समाधान मिळतं. दुसरा खर्चिक, स्पेंडर, जो वर्तमानातल्या अनुभवांवर आणि आनंदावर खर्च करायला प्राधान्य देतो. ओके. तिसरा स्टेटस शोधणारा, स्टेटस सीकर, ज्याला पैशातून मिळणाऱ्या सामाजिक मान्यतेची, प्रतिष्ठेची ओढ असते. चौथा टाळाटाळ करणारा, एव्हॉइडर, जो पैशाच्या विषयाकडे बघायलाच टाळतो, आर्थिक नियोजन वगैरे त्याला ताण वाटतो. अच्छा. आणि पाचवा दाता, गिव्हर, ज्याला इतरांसाठी खर्च करण्यात किंवा मदत करण्यात आनंद मिळतो. आणि या प्रत्येकाचे फायदे तोटे असणारच. नक्कीच. जसं बचत करणारा भविष्यासाठी सुरक्षित असतो, पण कदाचित वर्तमानातला आनंद गमावून बसतो. बरोबर. आणि या उलट खर्चिक माणूस आत्ता मजा करेल, पण भविष्याची चिंता असेल. अगदी. यातलं कोणतंच पूर्णपणे चांगलं किंवा वाईट नाहीये, पण आपली स्वाभाविक प्रवृत्ती कोणती आहे हे ओळखणं महत्वाचं आहे. का? कारण त्याशिवाय आपण जाणीवपूर्वक बदल कसा करणार? संतुलन साधणं हेच खरं कौशल्य आहे. म्हणजे उदारता चांगली आहे, पण जर ती स्वतःच्या आर्थिक आणि मानसिक शांततेवर ओझं बनत असेल तर ती समस्या ठरू शकते. तिथे कुठेतरी थांबायला हवं. मग हे संतुलन साधायचं कसं? म्हणजे रोजच्या जगण्यात अशा कोणत्या छोट्या निवडी आहेत किंवा बदल आहेत जे आपल्याला अधिक समाधानी आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवू शकतात? हाऊसेल काही सांगतात का याबद्दल? हो, देतात की. आणि त्यांची तत्त्व खूप सोपी आहेत. आश्चर्य वाटेल. ते म्हणतात की मोठमोठ्या आर्थिक योजनांपेक्षा रोजच्या सातत्यपूर्ण निवडी जास्त परिणामकारक ठरतात. काय आहेत त्या निवडी? काही मुख्य तत्त्व अशी. पहिलं म्हणजे वेळ विकत घ्या. अशा गोष्टींवर खर्च करा ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल किंवा तुमच्या वेळेवर तुमचं नियंत्रण वाढेल. जे आपण आधी बोललो. बरोबर. दुसरं, शांतता विकत घ्या. म्हणजे दिखाव्यासाठी किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च करण्याऐवजी चिंता कमी करणाऱ्या निवडी करा. जसं की योग्य विमा घेणं किंवा आपत्कालीन निधी तयार ठेवणं. अच्छा. तिसरं, नातेसंबंध दृढ करा.
वस्तूंवर खर्च करण्यापेक्षा अनुभवांवर खर्च करा, विशेषतः आपल्या प्रियजनांसोबतच्या अनुभवांवर, कारण या आठवणी जास्त काळ टिकतात. हे महत्वाचं आहे. चौथं, शिक्षण आणि कुतूहलावर खर्च करा. नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन कौशल्य मिळवण्यात केलेली गुंतवणूक दीर्घकाळ परतावा देते. आणि पाचवं, आनंदाने उदारता दाखवा, पण अट तीच, ती मनापासून असावी, दबावाखाली किंवा दिखाव्यासाठी नसावी. म्हणजे मुद्दा हा नाहीये की खर्च करूच नये. नाही, अजिबात नाही. मुद्दा हा आहे की जाणीवपूर्वक, विचारपूर्वक खर्च करावा. पैसा हे साध्य नाहीये, ते एक साधन आहे. नेमकं. आणि इथेच भावनिक परतावा म्हणजे इमोशनल ROI ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. आपण नेहमी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या आर्थिक परताव्याचा विचार करतो, म्हणजे फायनान्शियल ROI. किती टक्के व्याज मिळालं, किती नफा झाला. हो, पण हौसल म्हणतात की प्रत्येक खर्चातून मिळणाऱ्या भावनिक परताव्याचा विचार करणं हे त्याहूनही महत्वाचं आहे. भावनिक परतावा म्हणजे काय नेमकं, हे कसं मोजायचं? याला काही कॅल्क्युलेटर आहे का? नाही, याला कॅल्क्युलेटर नाहीये, पण काही प्रश्न नक्कीच आहेत जे आपण स्वतःला विचारू शकतो खर्च करण्यापूर्वी. कोणते प्रश्न? पहिला, या खर्चामुळे भविष्यातला माझा ताण कमी होईल का? उदाहरणार्थ, चांगली झोप येण्यासाठी चांगली गादी घेणं. दुसरा, हा खर्च माझ्या मूळ मूल्यांशी जुळतो का? उदाहरणार्थ, जर आपल्याला पर्यावरणाची काळजी असेल तर आपण टिकाऊ वस्तू घेण्याचा विचार करू. बरोबर. तिसरा, 5 वर्षांनी मागे वळून पाहताना या खर्चाबद्दल मला चांगलं वाटेल की पश्चाताप होईल? म्हणजे एखादं अनावश्यक महागडं गॅजेट घेतलं, त्याऐवजी कुटुंबासोबत सहलीला गेलो असतो तर? हो, आठवणी राहिल्या असत्या. अगदी. आणि चौथा प्रश्न, या खर्चामुळे माझं इतरांशी किंवा स्वतःशी असलेलं नातं सुधारेल का? उदाहरणार्थ, एखादं नवीन कौशल्य शिकलो ज्यामुळे आत्मविश्वास वाढला. हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत. जर यापैकी बहुतेक प्रश्नांचे उत्तरं नाही असतील तर तो खर्च भावनिकदृष्ट्या फायद्याचा नाही, असं म्हणायचं का? हो, असं म्हणता येईल. क्षणिक मोहांना बळी पडण्यापेक्षा, म्हणजे सेल लागला म्हणून खरेदी करणं, यापेक्षा दीर्घकाळ टिकणारा आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणं अधिक शहाणपणाचं आहे. घालवल्याने नाही वाढत, तर जे महत्वाचं नाही त्यावर कमी वाया घालवल्याने वाढते. भावनिक परतावा तपासणं म्हणजे एक प्रकारे अनावश्यक खर्च टाळण्याचा मार्ग आहे. आणि अनावश्यक खर्च टाळणं म्हणजे मग कंजूशी. पण कंजूशी या शब्दाकडे आपण सहसा नकारात्मक दृष्टीने बघतो ना. बरोबर. आपण कंजूस म्हणजे चिकट माणूस समजतो. पण हौजल कंजूशीची म्हणजे फ्रुगॅलिटीची एक वेगळी आणि खूप सकारात्मक व्याख्या करतात. काय म्हणतात ते? त्यांच्या मते कंजूस म्हणजे गरिबी किंवा वंचितता नाही, तर तो आत्मसन्मान आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे. आत्मसन्मान कसा? म्हणजे जी गोष्ट आपल्या मानसिक शांततेसाठी, आपल्या मूल्यांसाठी पोषक नाही, तिला ठामपणे ना म्हणण्याची क्षमता म्हणजे कंजूशी. अच्छा, म्हणजे अनावश्यक सामाजिक दबावाला बळी न पडणं किंवा क्षणिक मोहांना आवर घालणं हे खरं तर स्वातंत्र्याचं लक्षण आहे, कंजूशी नाही. अगदी. ते म्हणतात, कंजूशी म्हणजे साध्या वेशातील स्वातंत्र्य. साधेपणामुळे आपल्याला आयुष्यातल्या खऱ्या छोट्या छोट्या आनंदांची किंमत कळायला लागते. दिखाव्याचा ताण नसलेलं साधं आयुष्य अनेकदा जास्त समृद्ध असतं, कारण त्यात पश्चाताप कमी असतो आणि कृतज्ञता जास्त असते. कंजूशीच्या एका टोकाला जर अनावश्यक खर्च टाळणं असेल तर दुसऱ्या टोकाला उदारता म्हणजे जेनरॉसिटी येते. याबद्दल काय म्हणतात हौसल? मानसशास्त्रीय अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की स्वतःवर खर्च करण्यापेक्षा इतरांवर खर्च केल्याने, मग ती आपली प्रिय व्यक्ती असो किंवा एखादा गरजवंत, जास्त खोल आणि दीर्घकाळ टिकणारं समाधान मिळतं. अगदी छोट्या गोष्टीतून सुद्धा. हो, अगदी. मित्राला सहज कॉफी पाजली तरी त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. पण इथेही काही विचार करण्यासारखे मुद्दे असतीलच ना. म्हणजे उदारतेच्या नावाखाली काहीही. नक्कीच. उदारतेमुळे पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, हे खरं आहे. पैसा फक्त जमा करण्याची किंवा स्वतःसाठी खर्च करण्याची वस्तू न राहता तो लोकांना जोडणारं, नातेसंबंध घट्ट करणारं माध्यम बनतो. पण सगळ्यात महत्वाची अट ही आहे की ही उदारता मनापासून यायला हवी. सामाजिक दबाव किंवा दिखावा किंवा अपराधीपणाच्या भावनेतून दिलेली मदत खरं समाधान देत नाही. बरोबर. हौसेल यावर जोर देतात, अशा प्रकारे द्या की तुम्हाला हलकं वाटेल, रित नाही. म्हणजे स्वतःच्या आर्थिक आणि मानसिक क्षमतेचा विचार करूनच उदारता दाखवावी, स्वतःला त्रास करून नाही. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात अगदी स्पष्ट होत चालली आहे, ती म्हणजे श्रीमंत असणं आणि श्रीमंतीने जगणं यात खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे.
श्रीमंत असणं हे कदाचित बँकेतल्या आकड्यांवरून ठरेल. हां. पण श्रीमंतीने जगणं ही एक मानसिक अवस्था आहे. ती वस्तू जमा करण्यात नाहीये, तर आपल्याकडे जे आहे, मग ते वेळ असो, आरोग्य असो, चांगले नातेसंबंध असोत किंवा अगदी साधं निसर्गाचा आनंद घेण्याची क्षमता असो, त्याचं कौतुक करण्यात आहे, त्याचा पुरेपूर आनंद घेण्यात आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जिच्याकडे कदाचित खूप पैसे नसतील, पण जिला शांतपणे सकाळचा चहा घेता येतो, जिचे मित्रमैत्रिणींशी संबंध खूप चांगले आहेत, जिला आपल्या वेळेवर थोडंफार नियंत्रण मिळवता आलं आहे. हो, ती व्यक्ती एखाद्या अब्जाधीशापेक्षा जास्त श्रीमंतीने जगत असू शकते. नक्कीच असू शकते. म्हणूनच हौसल म्हणतात, ऐशोआराम बाह्य असतो, श्रीमंती आंतरिक असते. वा. आणि ही आंतरिक श्रीमंती मिळवण्याचा पाया काय आहे, तर पुरेसं काय आहे हे ओळखणं. हौसल यांच्या पुस्तकातला हा मला वाटतं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि तरीही सर्वात कठीण भाग आहे. हो, कठीण आहे. पुरेसा म्हणजे इनफ काय आहे हे ठरवणं आणि ते स्वीकारणं. खूप कठीण आहे, कारण आपला समाज, आपली संस्कृती आपल्याला सतत अजून जास्त मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत असते. बरोबर. ती एक शर्यतच आहे. हो, पण हौजल बजावतात की सतत अधिकच्या मागे धावल्याने आनंद मिळण्याऐवजी कमीच होतो, कारण आपलं ध्येय सतत पुढे ढकललं जातं. ते म्हणतात, पुरेसही मर्यादा नाहीये, तो तुमच्या समाधानाचा पाया आहे. पाया? हो, पाया. तो तुम्हाला हव्यासाच्या मागे धावण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी जागा देतो. म्हणजे एकदा का आपल्याला कळलं की आपल्या खऱ्या गरजा आणि आपल्या खऱ्या आनंदासाठी किती पुरेसं आहे, हां, ही मग आपण त्या तुलनेच्या आणि हव्यासाच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. बरोबर. आणि मग आपल्याला जाणवतं की ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत, जसं की चांगले नातेसंबंध, मानसिक शांती, नवीन गोष्टी शिकणं, त्यासाठी खूप अफाट पैशांची गरज नसते. हो. त्या गोष्टी अनेकदा साध्या निवडीतून आणि वेळेच्या योग्य वापरातून मिळतात. आणि इथे मग कृतज्ञतेचा म्हणजे ग्रॅटिट्यूडचा मुद्दा पण महत्वाचा ठरतो. हौसल म्हणतात की जशी गुंतवणूक चक्रवाढ व्याजाने वाढते, तशीच कृतज्ञताही वाढते. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपल्याकडे जे आहे, मग ते कितीही छोटं असो, त्यासाठी कृतज्ञ राहायला शिकतो, तेव्हा आपल्याला आयुष्यातला आनंद अनेक पटींनी वाढल्यासारखा वाटतो. म्हणजे समाधानी वृत्ती वाढते. हो, आहे त्या परिस्थितीत समाधान शोधण्याची कला विकसित होते. कृतज्ञतेमुळे काय होतं की खर्च हा अपेक्षापूर्ती म्हणून नसतो, तर तो कौतुकाचा भाग बनतो. आपण वस्तू विकत घेतो कारण ती आपल्याला आवडते किंवा तिची गरज आहे, केवळ इतरांना दाखवण्यासाठी किंवा आपल्याला कमीपणा वाटू नये म्हणून नाही. म्हणजे शेवटी सगळं येऊन मिळतं ते कशावर? आपलं कमावणं, खर्च करणं आणि आपल्या जीवनाचा अर्थ किंवा आपली मूल्य यांच्यात सुसूत्रता आणण्यावर. हो. अगदी. हौसल याचं सार एका वाक्यात सांगतात, सर्वोत्तम आर्थिक योजना ती आहे जिथे तुमचा खर्च तुमची मूल्य व्यक्त करतो आणि तुमची मूल्य तुमच्या खर्चाला मार्गदर्शन करतात. क्या बात आहे. जेव्हा हे समीकरण जुळून येतं, तेव्हा पैशासंबंधीचा तो अनावश्यक ताण कमी होतो. आणि पैसा हे भीतीचं किंवा हव्यासाचं कारण न राहता आयुष्य अर्थपूर्ण बनवण्याचं एक साधन ठरतो. आणि मग शेवटचा मुद्दा येतो तो वारसाचा, लेगसी. आपण आपल्या मागे काय सोडून जातो? पारंपरिक विचार काय आहे? वारसा म्हणजे पैसा, मालमत्ता. हो. पण हौसल म्हणतात की खरा वारसा हा मूल्यांचा असतो. आपण आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला पैशासोबत कसं वागायचं याचा कोणता दृष्टिकोन देतो? आपण त्यांना केवळ आकडेमोड शिकवतो की पैशासोबतची भावनिक साक्षरता पण देतो? आनंद हा संपत्ती जमवण्यात नाही, तर तिचा योग्य आणि अर्थपूर्ण वापर करण्यात आहे, ही समज त्यांच्यात रुजवणं महत्वाचं आहे. फारच महत्वाचं. त्यांचे एक वाक्य आहे, तुमची सर्वात मोठी आर्थिक भेट वारसा हक्क नाही, तर योग्य दृष्टी. इनसाइट. खरंच खूप विचार करायला लावणारे मुद्दे आहेत हे सगळे. थोडक्यात या सगळ्या चर्चेचं सार काय सांगता येईल आपल्याला? सार हेच आहे की मॉर्गन हौसल आपल्याला आठवण करून देतात की पैशाचं अंतिम ध्येय अधिकाधिक वस्तू जमवणं नाहीये, तर वेळ, स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता मिळवणं आहे. खर्च करताना क्षणिक मोहांपेक्षा किंवा सामाजिक दिखाव्यापेक्षा आपल्या खऱ्या मूल्यांना, अनुभवांना आणि दीर्घकालीन समाधानाला प्राधान्य देणं हेच खऱ्या अर्थाने श्रीमंत आयुष्य जगण्याचं रहस्य आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडायला हवा. हौसल आपल्याला पुरेसं काय आहे हे ओळखायला सांगतात. हो, पण खरा प्रश्न हा आहे, आपल्याला अनेकदा कळत असतं की आपल्यासाठी पुरेसं काय आहे किंवा कोणता खर्च अनावश्यक आहे. बरोबर. पण आपण खरोखर त्या ज्ञानानुसार नेहमी वागतो का?
आपल्या खर्चाच्या सवयी आणि आपली मूल्य यात नेहमी ताळमेळ असतो का, यावर प्रत्येकाने जरा शांतपणे विचार करायला हवा. नक्कीच. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. चला तर ही सखोल चर्चा आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक बटन दाबा. हो. आणि बुक वाईज विथ विशाल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.